स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत बाहुली के भारतीय जनता पार्टी के भिवंडी पूर्व के अध्यक्ष व माजी सरपंच श्री श्रीकांत गायकड़ साहब के द्वारा बड़े ही भव्य तरीके से राम कथा का आयोजन किया गया था। हम आपको बता दें कि दत्ता जयंती निमित्त हर साल उनका कार्यक्रम रहता है, लेकिन पहली बार उन्होंने राम कथा का आयोजन किया है, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर आए हुए थे, जैसे कि सिंदेगढ़ शिवसेना उप नेता माननीय श्री प्रकाश पाटिल साहब, भिवंडी ग्रामीण आमदार श्री शांताराम मोरे साहब और बहुत सारे उद्योगपति भी वहाँ पे उपस्थित थे। और आप ये जो देख रहे हैं, कई हजार लोग यहाँ पे बैठे हैं कथा सुनने के लिए। और बहुत ही महाराज जी जो कथा वाचक थे, बहुत ही सुंदरतापूर्वक उन्होंने कथा कहा। लोगों का जो है मन मोहित हो जा रहा था। तो हम आपको बता दें कि जो बच्चे राम, हनुमान, लक्ष्मण, भरत बने हुए थे, उनको भी आप देख सकते हैं किस तरह से राजा राम का जो है तिलक किया गया। वो भी दृश्य बहुत ही मनमोहित था, जो आप देखेंगे अभी थोड़े टाइम में। तो आप देख रहे हैं बहुत सारे मानवरों को, तो चलिए हम दिखाते हैं। ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याने हे ब्रह्मांड सगळं निर्माण, मी त्याचा सेवक आहे। मायेचा आश्रय घेऊन या जगताची जो निर्मितीनं रमाला का मारले, वानराचा स्वभाव आहे, मला मारलं म्हणून मी त्याला मारलं। बसून ऐकतो आणि हनुमानजीने एवढी सुंदर नीती सांगितली, त्याला लंकेमध्ये मी तुला सावध करण्यासाठी आलेलो आहे, मी तुझे जगाने केली आया हूं। सुग्रीवाचाही जयघोष केला, प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा जयघोष केला। राज्य प्रदातये होता सत्से बृहर्षिः इन्द्रस्य त्वा बृहस्पते वर्चसा त्वातु सना प्रजया संविदानो विश्वायुर्देहि प्रजापतिः अपां रसस्य यो रसः तेन मासा शंच मयश्च सृजः येनेदमिन्द्रश्च मरुतश्च सम्मादति तेन माप्यायय चक्रवर्तिने त्वाम् अभिषिञ्चामि स्वराज्ये स्वाधिपत्ये परमेष्ठिने प्रार्देये आपोहिष्टामयो भुवस्तानवरजे ददातना महेरणाय चक्षुषे शिवतमोरस्य वाजयते हनः औषधीरिव मातरः तस्मा अरङ्गमामहो यस्य क्षयाय जिनवतः आपोजन यथा च नः चक्रवर्ती त्वाभिषिञ्चामि एकोऽहं द्वितीयो न कश्चन यावन्तो देवाः सर्वे मयि तेजः सनान्दतु यदयत्रथस्योपवेन दर्शु सन्नति विश्वत रगनीरतु अश्वमेधेन रस्यं राज्यातस्य सन्निरस्तुः। मंत्राचा घोष सुरू आहे। वशिष्ठजीने पहिल्यांदा वशिष्ठजींच्या खऱ्या अर्थाने रूपामध्ये आपल्या या ठिकाणी स्वामीजी आहेत। प्रत्यक्ष मी स्वामीजींना सांगेन की आपण
या मंत्रघोषामध्ये प्रभू श्री रामचंद्रजींना तिलक करायचा आहे आणि हा जो सूर्यवंशातील रघुवंशातील जो मुकुट राजा रघुने जो राजा हरिश्चंद्राने परिधान केला होता आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या मस्तकावर आपण तो आहे आणि मग वशिष्ठजी प्रभू श्री रामचंद्रजींच्या मस्तकावर तो मुकुट त्या ठिकाणी धारण करत आहेत. प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीना पुनि सब विप्रणय सुदीना सुत बिलो की हर्षी बहतारी बार बार आरती उतारी. सियावर राम भगवान की जय. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. राम नाम प्यारा राम की धुन में डोलेगा. भारत का बच्चा जय जय श्री राम. भारत का बच्चा राज्यामध्ये वकील दुःखी होते कोणाला शारीरिक पीडा नव्हती म्हणून डॉक्टर दुःखी होते. प्रभू श्री रामचंद्रजींचं सुरू झालं. एकाने विचारलं रामराज्य कधी येईल. रामराज्य देशामध्ये सर्व येईल आणि म्हणून फक्त कैकई आणि मंथरा यांची 2 मतं जर मला पडत नसतील तर मी सिंहासनाचा स्वीकार करणार नाही असं म्हणून प्रभू त्या दिवशी रामराज्य सुरू झालं. आणि म्हणून या ठिकाणी आज या मंचावर गेली 7 दिवस श्री राम कथा आपण सर्व मंडळी श्रवण करीत होतात. या मंडपामध्ये पुनी पुनी कितनी सुंदर गायकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेली आजची ही रामकथा आज या कथेचा समारोप होतो. मी पुन्हा सांगेन कथा जरी संपली असेल तरी या कथेच्या प्रती प्रभू श्री रामचंद्राच्या प्रती प्रभू श्री रामचंद्रजींच्या भजनाच्या प्रती आपल्या अंतकरणामध्ये जे प्रेम निर्माण झालेलं आहे ते प्रेम फक्त अखंड ठेवावं एवढीच फक्त अपेक्षा आहे. या कथेसाठी या परिसरातील सर्वच वारकरी संप्रदायाचे प्रचारक प्रसारक महाराज मंडळी उपस्थित आहेत. परमपूज्य आमचे स्वामी शिवरूपानंद स्वामीजी आज वशिष्ठांच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांची आज उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते या ठिकाणचे पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आमचे माननीय श्री ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे ते एकटे आले नाही तर आपल्या मातोश्रींच्या सह कथा श्रवणासाठी आलेले आहेत. आणि म्हणून अंगावर जरी खाकी असेल तरी मात्र खाकी वर्दीमध्ये सुद्धा एक श्रोता असू शकतो हे आपल्या लक्षात या ठिकाणी आज आलेलं आहे. त्याचबरोबर माननीय श्री देशमुख साहेब सुद्धा हो साहेब परवाच मला फोन केला की महाराज आमच्या घरची मंडळी या ठिकाणी कथेला दररोज येत असतात आणि मी येणार. आणि स्वतः देशमुख साहेब या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी साध्वी भारती दिदी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि विविध संप्रदायाची मंडळी आहेत. बैठकीच्या असतील, स्वाध्यायाच्या असतील, निरंकारी संप्रदायाच्या असतील, या सनातन धर्मामध्ये कार्य करणाऱ्या अनेक संघटना या ठिकाणी असतील. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, माझे गोरक्षक सर्व उपस्थित असतील. सर्वांना धन्यवाद देतो. आज या मंचावर मला सहकार्य करणारी जी गुणीजन मंडळी आहेत मी त्यांचा परिचय आपल्याला करून देणार आहे.
वाण्यानं त्यांनी मागील 7 दिवसापासून अत्यंत सुश्राव्य अशा पद्धतीने ही कथा आपल्या पुढे मांडलेली आहे. त्यांचा सन्मान टाळेच्या गजरात आपण करणार आहोत. श्री दत्त जयंतीच्या पवित्र पर्व कालानिमित्त ही आयोजित अतिशय सुरेल अशी कथा प्रभू रामचंद्रांची मनोचक्षु पटलावर कायमस्वरूपी रुजवण्यामध्ये सन्माननीय हरिभक्त परायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यशस्वी झालेले आहेत. विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय स्वामीजी यांना ही मानवंदना देत आहोत. BJR ज्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत त्याचे मालक बिजलेची खंडेलवाल यांना विनंती करतोय, साहेब आपण पुढे यायचं आहे. आणि या कथेचे मुख्य यजमान सन्मानित श्रीकांतजी गायकर साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण पी.आय. पडगा ठाकूर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. BJR चे मालक सन्मान्य बिजलेची खंडेलवाल यांना विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे. त्याप्रमाणे साईधारा आपल्याला त्यांनी उपलब्धी करून दिली आणि या कथेचा मनमुराद आनंद घेत राहतात. प्रोप्रायटर आदरणीय पद्माकर भोईर साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान सन्माननीय राजकुमार कौशिक, आदरणीय राजकुमार कौशिक साहेब आपणही स्टेजवर यायचंय. सन्मान पंडितजी पाटील साहेब यांना विनंती करतोय, आपणही स्टेजवर यायचं. सन्माननीय पंडितजी पाटील साहेब, आदरणीय राजकुमार कौशिक साहेब, हरिभक्त परायण दशरथ महाराज केणे मागील 7 दिवसापासून अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आपल्या समोर गीताच्या माध्यमातून ही गावत संकट शंभु भवानी अनुभव गरम सदा कल्याण जो जन जहाँ से कथा सुने मन राम पद हृदय धरी जाऊ सकल हर्षा राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं. ज्ञानेश्वरीच्या पारायणापासून तर कीर्तनापर्यंत आपण सहभाग घ्यावा ही आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती.